आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं प्रसारण. आजचा विषय आहे कंपोस्ट खत निर्मिती. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी, रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये जरी वाढ होत असली तरी सुद्धा जमिनीचा पोत बिघडून तिची उत्पादन क्षमताही कमी होत असते. यासाठीच सेंद्रिय खतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा सेंद्रिय खतं आपल्याला उपलब्ध होतात तेव्हा त्याचा शेतामध्ये वापर जरूर वाढवला पाहिजे. या सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यातल्या अन्नघटकांचं प्रमाण याचा नीट अभ्यास करून आपल्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य त्या खतांचा वापर आपण करू शकतो. मंडळी, आज आपण जाणून घेऊया कंपोस्ट खत निर्मितीविषयी. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, गोठ्यातला काडी कचरा, मलमूत्र, मासळी, बाजारातले टाकाऊ अवशेष, शेतातलं तण, पिकांची धसकट, भुसा, पानं, ताटं, देठं, शेंडे, खोड, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा, कोंडा, गवत इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे सर्व पदार्थ एकत्र करावेत. हे पदार्थ जर आकाराने मोठे असतील तर त्याचे लहानात लहान तुकडे करावेत. कंपोस्ट ठेवायचा खड्डा हा शक्यतो उंच जागी असावा. खड्ड्याची खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी गरजेनुसार ठेवावी. खड्ड्याचा तळ आणि बाजू ठोकून ठोकून टणक कराव्यात. खताकरता वापरायच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये जर दगड, विटांचे तुकडे, काचा, खिळे, लोखंडी पट्ट्या किंवा प्लास्टिकचे तुकडे किंवा पिशव्या असतील तर ते पदार्थ वेचून बाजूला काढावेत. खड्डा भरताना सुरुवातीला विधभर जाडीचा बारीक केलेल्या पदार्थांचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा. असं आलटून पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थाला अर्धा किलोग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जीवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचं मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण आणि कचरा यांच्या प्रत्येक थरावर ते शिंपडावं. जनावरांचं मूत्र आणि अर्धा किलो युरिया किंवा 1 किलो अमोनियम सल्फेट आणि 2 किलो सुपर फॉस्फेट तसंच सेंद्रिय पदार्थांच्या 6% प्रमाणामध्ये चुना या सर्व वस्तू सेंद्रिय पदार्थांच्या थरावर पसरून टाकाव्यात. याबरोबरच जुनं कुजलेलं शेणखत जर वापरलं तर खत लवकर कुजायला मदत होते. अशा प्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन जमिनीवर साधारण 1 ते 1.5 फूट उंची गेल्यावर खड्डा भरणं बंद करावं. नंतर तो ओल्या मातीनं सर्व बाजूनं लिंपावा. या पद्धतीनं 4 ते 5 महिन्यात कंपोस्ट खत तयार होतं. खड्ड्यातील थर 16 दिवसांनी, 1 महिन्यानं आणि 2 महिन्यानं खालीवर जर केले तर कुजण्याच्या क्रियेला मदत होते. प्रत्येक वेळी पाणी शिंपडून खड्डा लिंपून घ्यावा. साधारणपणे 10 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 3 फूट खोल आकाराच्या खड्ड्यामध्ये सुमारे 500 किलो सेंद्रिय पदार्थ राहतात आणि त्यासाठी 125 लिटर पाणी वापरावं लागतं. अशा खड्ड्यातून सुमारे 2.5 ते 3 क्विंटल कंपोस्ट खत तयार होतं. खड्डा भरताना एकदमच भरावा असं नाही, तर जसजसे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत जातात तसतसे त्याचे थर देत जावं. खड्ड्याच्या आतल्या बाजूला प्लास्टिकचं अस्तर दिलं तर जास्त फायदा मिळतो. त्यामुळे तयार झालेल्या कंपोस्ट खतातली अन्नद्रव्य वाहून जात नाहीत. तर मंडळी, अशा प्रकारे सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खत हे अतिशय महत्त्वाचं असं खत आहे. त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या प्रसारणात आज आपण ऐकलीत कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.